मी डोंबिवलीवरनं ऑफिससाठी प्रवास करत असताना काल एक दुर्दैवी घटना घडली। त्यामध्ये एक 12वीचा मुलगा ज्याचा ट्रेनमधून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला। तर अशा घटना खूप साऱ्या आतापर्यंत घडत आलेल्या आहेत आणि ते आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितले आहेत। तर डोंबिवलीकरांसाठी आणि बाकी जनतेसाठी सुद्धा ही दुर्दैवी घटना आहे। सरकारने यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे, कारण की सामान्य जनतेतून रेल्वेला खूप सारा निधी पुरवला जातो तिकिटांच्या माध्यमातून। तरी सरकारने सुद्धा यावरती ॲक्शन घेतली पाहिजे आणि लोकांच्या सिक्युरिटीसाठी विचार केला पाहिजे असं मला वाटतं। सृष्टी शिंदे, काल जी घटना झाली त्यामुळे 12चा एक स्टुडंट होता, त्याचा जीव गेला। मी सुद्धा एक 10वीची स्टुडंट आहे आणि माझी फक्त एक मागणी आहे की गव्हर्नमेंटने अजून पब्लिक ट्रान्सपोर्ट स्टुडंटसाठी किंवा जवळच्या सेंटरसाठी काहीतरी थोडी आमच्या स्टुडंटसाठी काहीतरी हेल्प करावी। डोंबिवलीचा सोहम कठारे हा 12वी सायन्सचा विद्यार्थी होता आणि त्याचं परीक्षा केंद्र हे कळव्याला आलेलं होतं, म्हणून तो 9च्या दरम्यान काहीतरी त्याने ट्रेन पकडून तो कळव्याला निघाला होता। बहुतेक तो स्लो ट्रेनमध्येच होता, परंतु आपल्या डोंबिवलीची प्रचंड गर्दी आणि मध्य रेल्वेमध्ये रोजचा विषय झालेला की ट्रेन लेट असतात आणि त्यामुळे गर्दी वाढत जाते। त्याप्रमाणे त्याला मला वाटतं एका स्लो ट्रेनमध्ये तो चढला, पण त्याला कळव्याला उतरायचं होतं म्हणून तो कदाचित मुंब्र्याला दरवाजावर आलेला असेल आणि त्यावेळेला त्या गर्दीच्या नोंद्यामुळे तो त्या मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान तो चालत्या ट्रेनमधून पडला आणि त्याचा दुर्दैवी अपघाती निधन झालेला आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, कारण रोज नोकरदार वर्ग हा पडतोय मरतोय हे आपण रोज ऐकतोच आहे, रोज त्याच्या बातम्या होत आहेत की तुमच्या पत्रकारांकडूनच आज वर्षभरात किती लोक मृत्युमुखी पडले, किती अपघातात जखमी झाले, गंभीर जखमी झाले, याची माहिती नेहमी येत असते आणि नेहमी वारंवार आम्ही रेल्वे प्रवासी महासंघाच्या माध्यमातून, रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे तसेच रेल्वे प्रशासनाकडे, रेल्वे मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा देखील करतो। पण याच्याकडे बघणारे जसे काही दगडाचे काळजाचे झाले असा प्रत्यय आम्हाला कालच्या घटनेनंतर पुन्हा आलेला आहे। आणि करायची आमचे असे कितीतरी पत्र आहेत, आम्ही महिन्याला आठवड्याला पत्र पाठवतो। मागे मी CMची देखील भेट घेऊन त्यांना याच विषयावरती एक पत्र दिलेलं आहे। मुंब्र्याचा अपघात झालेला तेव्हा CM साहेबांनी एक घोषणा केली होती की 15 डब्याच्या ट्रेन त्या लवकरात लवकर सुरू करणार आहेत बंद, आणि चालत्या ट्रेनमधून जे पडून अपघात होत आहेत ते होऊ नये म्हणून बंद दरवाजाच्या ट्रेन सुरू करणार आहेत। त्याच्यानंतर त्यांनी कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्यासाठी IAS लेवलचे जे अधिकारी मंत्रालयाचे त्यांची एक कमिटी स्थापन केली होती। पण आपण बघतोय की आज मुंब्रा दुर्घटना